नमस्कार मैत्रिणींनो, चला दुकानात जायचं वेळ झालेले आहे. आमचे 10 वाजले होते आणि इथे आम्ही वाट बघत बसलो होतो त्याच्या पप्पांची. तर इथं आमचा स्टॉप आहे थांबायचा दररोजचाच. तर म्हटलं चला थोडा वेळ थांबूयात. आणि मुलाची तब्येत खराब होती त्याच्यामुळे मग तो आज घरी ठेवला होता. तर त्याचे पप्पा आले फायनली आणि आम्ही दुकानात पोहोचलो. मुलींचे क्लास घ्यायचे होते, मुलींचे क्लास वगैरे घेतले. कारण का नाही शूट नाही केला व्हिडिओ दुकान वगैरे झाडायचा, कारण काय आहे ना मला वेळ नव्हता. त्याच्यामुळे डायरेक्ट क्लासवरच येतो आपण. मुलींचे क्लास घेतले काल आणि थोडंसं शिवलं आणि लाईटच गेली. 3 दिवस झाला असाच लाईटीचा इश्यू आहे. आणि म्हटलं चला आता फॉल तरी लावून घेते, कारण हे पण द्यायचंच आहेत आपल्याला. तर म्हटलं काम बंद नाही पडलं पाहिजे आणि काम बंद पडू शकतच नाही, कारण आपल्याकडे खूप सारे काम आहेत. तर साड्यांना फॉल वगैरे लावून घेतले आणि रात्री मग लाईट आल्याच्या नंतर मी एक ब्लाऊज स्टिच केला. दुकानाची अवस्था तर तुम्ही पाहू शकता, कारण मला घरी जायचं होतं. आणि मग मी काय केलं, एक ब्लाऊज स्टिच केला डिझायनर. तर म्हटलं चला एक तरी कंप्लीट होतोय फायनली. मग ओमकारच्या पप्पांना खूप मॅच आवडते बघायला. तर लॉक लावायला तयारच नव्हते, एवढी थंडी वाजली आणि उशीर झाला, 9 वाजले होते. तरी पण मग म्हटलं चला आता मीच मोबाईल धरते आणि तुम्ही कुलूप लावून घ्या दुकानाला. तर मॅच बघत बघत कुलूप लावलं आहोंनी आणि आम्ही मग म्हटलं चला. तरी पण त्यांचं लक्ष अजिबात नव्हतं कुलूप लावायला, तिथंच मोबाईलकडेच होतं. म्हटलं आता काय करावं. मला लावता येत नाही कुलूप, कारण ते स्टेटर खूप आणि माझ्या यांच्या मोबाईलची चार्जिंग तिथेच संपली. आणि मग मी खूप खुश झाले. तर म्हटलं चला आता मॅच तर बंद झाली म्हणजे लवकर घरी पोहोचतो. आणि रस्त्याचं बघू शकता तुम्ही लोकेशन आपलं. रात्री खूप उशीर झालेला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.